नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजचा आपला विषय आहे गहू आणि त्यातही जानेवारी फेब्रुवारी हे 2 महिने. कारण याच 2 महिन्यांवर आपल्या गव्हाचं भवितव्य अवलंबून असतं. आज आपण एक असा 5 कलमी फॉर्म्युला समजून घेणार आहोत, ज्यामुळे कोणताही जास्तीचा खर्च न करता फक्त योग्य नियंत्रणाने आपण एकरी 4 ते 5 टनांपर्यंत उत्पादन घेऊ शकतो. आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आपण इतकी मेहनत घेतो, पण तरीही पाहिजे तसं उत्पन्न का मिळत नाही. याचं सोपं उत्तर आहे की हे महिने फक्त कष्ट करण्याचे नाहीत, तर योग्य निर्णय घेण्याचे आहेत. आज आपण जे छोटे छोटे निर्णय घेऊ तेच आपलं अंतिम उत्पादन ठरवणार आहेत. तर आज आपण काय काय समजून घेणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आपण ह्या 2 महिन्यांमधलं उत्पादनाचं कोडं उलगडू. त्यानंतर उत्पादनासाठी आवश्यक असलेले 5 सोपे आणि महत्त्वाचे नियम एकामागून एक पाहू. आणि हो, सगळ्यात शेवटी एक मास्टर चेकलिस्ट आहे, जी तुम्हाला शेतात फिरताना खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण इथे खर्च वाढवण्याबद्दल बोलणार नाही आहोत. आपलं पूर्ण लक्ष फक्त योग्य नियंत्रण आणि अचूक निरीक्षणावर असणार आहे. कारण योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय सुद्धा उत्पादनात खूप मोठा फरक घडवून आणू शकतो. ठीक आहे. तर आपला पहिला नियम आहे फुटव्यांची ताकद. आपल्याकडे एक गैरसमज आहे की जितके जास्त फुटवे तितकं जास्त उत्पादन. पण खरं सांगायचं तर फुटव्यांची संख्या नाही, तर त्यांची ताकद जास्त महत्वाची आहे. आता हे फुटवे म्हणजे काय? अगदी सोपं आहे. आपण पेरलेल्या एका दाण्याला जे अनेक कोंब फुटतात ते म्हणजे फुटवे. पण गंमत अशी आहे की या सगळ्याच फुटव्यांना ओंब्या लागत नाहीत. जे फुटवे जानेवारीच्या थंडीत टिकून राहतात, मजबूत होतात, तेच खरं उत्पादन देतात. बाकीचे फक्त अन्नासाठी आणि पाण्यासाठी स्पर्धा करतात. तर मग उत्पादक आणि अनुत्पादक फुटवे ओळखायचे कसे? हे बघा, जे फुटवे लवकर आलेत, ज्यांची पानं हिरवीगार आहेत आणि मुळं खोलवर गेली आहेत, ते आपले खरे हिरो आहेत. आणि जे उशिरा आलेत, पिवळसर आहेत, ते अनुत्पादक. एक गोष्ट लक्षात घ्या, जानेवारी महिन्यात हे जे कमकुवत फुटवे नैसर्गिकरित्या मरतात ना, ते चांगलंच आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका. मग आपल्याला किती फुटवे हवेत? चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर एका चौरस मीटरमध्ये 350 ते 450 मजबूत फुटवे पुरेसे आहेत. जर हेच फुटवे 600च्या वर गेले तर त्यांच्यातच स्पर्धा लागते. परिणामी ओंबी बारीक राहते आणि दाणे नीट भरत नाहीत. म्हणून आपलं लक्ष संख्येवर नाही तर ताकदीवर हवं. म्हणून या पहिल्या नियमाचं सार एका वाक्यात लक्षात ठेवा. जानेवारीमध्ये फुटवे वाचवू नका, फुटवे मजबूत करा. आपलं लक्ष फुटव्यांची मुळं खोलवर कशी जातील आणि ती मजबूत कशी होतील यावरच असायला हवं. चला आता दुसऱ्या नियमाकडे वळूया. खोलीचा फॉर्म्युला म्हणजे पाणी व्यवस्थापन. इथे आपण किती पाणी दिलं यापेक्षा ते मुळांपर्यंत पोचलं की नाही यावर जास्त लक्ष देणार आहोत. पाणी कधी द्यायचं हे कॅलेंडर किंवा तारीख बघून ठरवू नका. त्यासाठी एक सोपी खुरपी चाचणी आहे. आपल्या शेतात जा, साधारण एक वीतभर म्हणजे 12 ते 15 सेंटीमीटर खोल खणा आणि तिथली मूठभर माती हातात घ्या. जर त्या मातीचा घट्ट लाडू वळला तर समजून जा की जमिनीत अजून ओलावा आहे. पण जर माती भुसभुशीत असेल तर पिकाला पाण्याची गरज आहे. हे इतकं खोल का तपासायचं? कारण गव्हाची खरी कार्यक्षम मुळं 12 ते 15 सेंटीमीटर खोलीवर असतात. आपण दिलेलं पाणी तिथे पोहोचायलाच हवं. फक्त वरची जमीन ओली करून काहीच फायदा होत नाही. उलट बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो. आणि हो, पाणी देण्याचं अंतर हे तुमच्या जमिनीच्या प्रकारावर ठरतं. हलकी मुरमाड जमीन असेल तर लवकर पाणी द्यावं लागेल. काळी भारी जमीन असेल तर ती जास्त वेळ ओलावा धरून ठेवते. त्यामुळे तारीख नाही तर तुमची माती काय सांगतेय ते ऐका. तर दुसऱ्या नियमाचं सार इतकंच आहे की जानेवारीमध्ये पाणी वर नाही, ते आत पोहोचलं पाहिजे. आता आपण आलो आहोत तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या नियमाकडे. तो आहे नत्र खताचा सापळा. जानेवारी महिन्यात युरिया देण्याची चूक हमखास होते. ही चूक कशी टाळायची ते आता आपण पाहूया. हे बघा, डिसेंबरपर्यंत गव्हाची शाखीय वाढ होत असते, तेव्हा नत्र लागतं. पण जानेवारी सुरू झाला की झाड आपली वाढ थांबवतं आणि ओंबी तयार करून दाणे भरण्याच्या कामाला लागतं. अशा वेळी जर आपण वरून युरिया दिला तर झाड कन्फ्यूज होतं, ते पुन्हा वाढायला लागतं. म्हणून जानेवारी महिन्यात नत्र देणं पूर्णपणे थांबवायचंय. जास्त नत्रामुळे काय होतं? पीक फक्त काळणशार हिरवंगार दिसतं, पण ते आतून पोकळ आणि कमकुवत बनतं.
त्याची पानं मऊ पडतात, उंची वाढते आणि थोड्याशा वाऱ्याने पीक आडवं पडतं, ज्याला आपण लोळणे म्हणतो. याचा थेट परिणाम दाणे भरण्यावर होतो. त्यामुळे पिकाच्या रंगाला भुलू नका, त्याच्या ताकदीकडे लक्ष द्या. म्हणून तिसरा नियम सोपा आणि सरळ आहे. जानेवारीमध्ये पानांना नाही, फेब्रुवारीमध्ये दाण्यांना खाऊ द्या. आता आपण शेवटच्या 2 नियमांकडे आलो आहोत. हे दोन्ही नियम कमी खर्चात जास्त फायदा देणारे आहेत. ते म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर आणि पिकाला ताणापासून वाचवणं. कधीकधी काय होतं, पीक वरून तर एकदम चांगलं दिसतं, पण आतून त्याला काही घटकांची कमतरता असते. यालाच छुपी भूक म्हणतात. विशेषतः दाणे भरण्याच्या अवस्थेत झिंक, सल्फर, बोरॉन, मॅग्नेशियम यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची खूप गरज असते. यांच्यामुळेच दाण्यांना वजन आणि चकाकी येते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यावरचा खर्च अगदी किरकोळ असतो. पण जर योग्य वेळी फवारणी केली तर उत्पादनात 10 ते 15% वाढ नक्कीच मिळते. एक लक्षात ठेवा, NPK झाड उभं करतं, पण सूक्ष्म अन्नद्रव्य दाणे भरतात. आणि आपला 5वा नियम आहे पिकाला ताणापासून वाचवणे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातली जास्त थंडी, दव, धुके किंवा आपण केलेली चुकीच्या वेळेची फवारणी या सगळ्यामुळे पिकावर एक प्रकारचा ताण येतो. हा ताण आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण तो पिकाची वाढ थांबवतो आणि थेट उत्पादनावर परिणाम करतो. त्यामुळे या काळात कोणतीही गोष्ट घाई गडबडीत करू नका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या महिन्यांमध्ये चुकीचा उपाय करणं हे काहीच न करण्यापेक्षा जास्त धोकादायक ठरू शकतं. तर मग एवढं सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो की 4-5 टन उत्पादन मिळवतही तरी कोण? चला, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा सार काय आहे ते समजून घेऊया. आपण पाहिलेले 5 सोपे नियम पुन्हा एकदा आठवूया. 1. फुटवे मजबूत करा, मोजू नका. 2. पाणी खोलवर जाऊ द्या. 3. जानेवारीत नत्र देऊ नका. 4. सूक्ष्म अन्नद्रव्यांची वेळ साधून फवारणी करा. आणि 5. पिकाला कोणत्याही प्रकारच्या ताणापासून वाचवा. एक गोष्ट मनावर बिंबवून घ्या, जे शेतकरी यशस्वी होतात ना, ते जास्त खर्च करतात म्हणून नाही, तर ते शेती करताना कमीत कमी चुका करतात म्हणून यशस्वी होतात. योग्य नियंत्रण हेच यशाचं खरं गमक आहे. आता तुमच्यासाठी एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट. ही आहे एक मास्टर चेकलिस्ट. आठवड्यातून एकदा शेतात फेरफटका मारताना ही चेकलिस्ट तुम्हाला खूप मदत करेल. या चेकलिस्टच्या पहिल्या भागात फुटवे आणि पाण्याबद्दल स्वतःला काही प्रश्न विचारा. माझे फुटवे मजबूत आहेत का? पाण्याचा रंग जास्त गडद तर नाहीये ना? पाणी योग्य खोलीपर्यंत पोचतंय का? मी पाणी जमिनीनुसार देतोय की तारखेनुसार? दुसऱ्या भागात खते आणि ताणांबद्दल तपासा. मी जानेवारीत युरिया देणं थांबवलं आहे का? मी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी योग्य वेळी करतोय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी दव असताना किंवा चुकीच्या वेळी फवारणी करून पिकाला अनावश्यक ताण तर देत नाहीये ना? ही चेकलिस्ट तुम्हाला योग्य मार्गावर ठेवण्यास नक्की मदत करेल. आणि शेवटी एक सर्वात महत्त्वाचं वाक्य, हे मनात कोरून ठेवा. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये गहू वाढवायचा नसतो, तो सांभाळायचा असतो. या काळात आपल्याला पिकाला एका लहान मुलासारखं जपावं लागतं. शेतकरी बांधवांनो, तुमची मेहनत खूप मोलाची आहे, ती वाया जाऊ देऊ नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, खर्च वाढवून नाही तर चुका थांबवून उत्पादन वाढतं. जर तुम्हाला शेतीबद्दलची अशीच व्यावहारिक आणि सोप्या भाषेतील माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हा माहितीचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.